काय हो अहो काय अहो काय होतंय तुम्हाला हं? हं? अरे बापरे शुभम अरे चक्कर येते अरे कोणी आहे का कोणी अरे जरा मदत करा त्यांना चक्कर आली आहे बघा अहो कोणी आहे का आजोबा काय काय होतंय? हो यांना चक्कर येते वाटतं बघा शुगर लो झाली की होतं असं हो. एक काम करा आपण हॉस्पिटलला नेऊया यांना. नको नको होतं ते ना असं थोडस काय खाल्लं ना की बरं वाटेल उपाशी पोटी येत ना ते अहो तुमच्याकडे काही गोळी चॉकलेट असं काही आहे का साखरेसारखं गोड काही असेल तर द्या हो त्यांना बरं वाटेल साखर माझी आई नेहमी सांगते की असं रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये भूक नसली ना तरी थोडं घरचं खाणं घेऊन जावं सोबत आपल्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी कधीतरी कामाला येतं एक मिनिट. हे आजोबा हे घ्या. हे अजून घ्या. सावकाश आरामात. हे अजून घ्या. सावकाश. बरं वाटतंय आता थोडस तरी? हो रे बाळा थँक्यू अगदी कसा देवासारखा धावून आलास अरे आरकेस ना तू हो ओळखलं तुम्ही मला. म्हणजे काय अरे तुझे तुझे सिनेमे पाहिलेत आम्ही हं. आणखी सर तुमचे खूप खूप आभार हो काय जो उपकार कसले त्यात. अच्छा बायकोने दिला होता डबा म्हणून मग तरी सुद्धा बाळा अरे अरे दुसऱ्याला मदत करायला मोठं मन लागतं हे सॉरी सॉरी बर का नाही म्हणजे अरे तू रे केलं तर चालेल ना अहो, चालेल का काय विचारताय. चालेलच आजोबा म्हटलं ना तुम्हाला. नाही रे बाबा अरे तू किती मोठा माणूस हं? त्यातून त्यातून मदतीसाठी धावून आलास हे हे खरं सांगू आजपर्यंत सिनेमात तुला मी हिरो म्हणून पाहत आलो पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात सुद्धा तू हिरोच आहेस हे हे आज कळालं खूप खूप मोठा हो बाळा खूप मोठा हो माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा हो आणि ही एक लक्षात ठेव आणि बायकोच ऐक हं अरे शेवटपर्यंत तीच असते रे हो की नाही मी काय म्हणतो हे तुम्हाला राहू देत. अरे नाही नाही अरे इथे बाजूलाच घर आहे आमचं जाऊ आम्ही ते कसं उगा आपला चक्कर आली म्हणून मग सोडू का तुम्हाला घरापर्यंत? नाही. अरे नाही नाही नेते मी त्यांना बरं आता इथून पुढे उपाशी पोटी अजिबात बाहेर पडू नका. काय घरचं जेवण सोबत असावं म्हणजे काही छोटासा डबा ही फ्रुट्स आहेत तशी फ्रुट्स आपल्या नाही तर दुसऱ्याच्या कामी येतात. कॅरी करल. थँक्यू मोहिनी. काहीतरी माहिती द्या ना म्हणजे लग्नाच्या वेळी ते काय बोलत होते किंवा त्या दोघांची मनस्थिती काय होती. हे बघा यातलं मी काहीही सांगू शकणार नाही पण एकच सांगेन पुढचे 7 महिने त्या मुलीसाठी खूपच कठीण जाणार आहे समथिंग इज फिश
पुढचे 7 महिने कठीण जाणार आहेत. म्हणजे तुझं काही कळत नाही. पण एक गोष्ट या क्षणी क्लिअर झाली आहे, ती म्हणजे त्या दोघांचं लग्न झालं. का तुम्ही नेहमी निगेटिव्ह बोलता? तुम्हाला स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही. बरं मी काहीतरी बोलते त्याच्यावर पण निगेटिव्हच बोलायचंय तुम्हाला. माइंड युअर टंग. तो गुरुजी आहे ना, एकमेव आय विटनेस आहे या लग्नाचा. त्यामुळे डोंट वरी, मी करेन मॅनेज. आपल्याला हवंय ना तेच बोलेल तो गुरुजी. शालिनी ही का आता फोन करते? हो वाव, मस्त. विघिणबाईंचा फोन आहे. दिस विल बी एन इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन. मस्त. या बोलायचंय तुला? नाही मला नाही बोलायचंय, पण मला ऐकायचंय नक्की. टाका स्पीकरवर, बघू काय म्हणतायत. हॅलो, बोला. नमस्कार, मी शालिनी देवकर बोलते, मोहिनीची आई. हा बोला ना. नाही ते पाच परतावणीसाठी आमंत्रण द्यायला तुमच्या घरी यायला निघालो होतो. म्हणजे खरं तर आधीच फोन करायला हवा होता तुम्हाला, पण आहात का तुम्ही घरी? टेंड करून आणली आहेत मी बरोबर, पुरणाची. तुम्हाला आवडतात ना म्हणून. हो आवडतात ना. ठीक आहे मग भेटूया. हा ठेवते फोन. हो. वाव, मस्त. करणार ना एन्जॉय तुम्ही त्यांनी आणलेले धिंड? कारण आपली धिंड निघायची वेळ आली आता इथे. खूप सहन करते हा मी गेले काही दिवस तुला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला जितका राघव हवाय ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त मोहिनी मला आमच्या आयुष्यात नकोय. त्यामुळे त्यांचं लग्न मोडण्यासाठी मी काहीही करू शकते. माझ्या हेतूवर कुठलीही शंका घ्यायची नाही. सॉरी, या सगळ्या प्रकरणामुळे ना खूप फ्रस्ट्रेशन येत आहे मला. चिडचिड होतीये माझी. मोहिनी कुठल्या मातीची आहे कोणास ठाऊक. राघवने इतका अपमान केला तिचा तरी सुद्धा त्याच्या गळ्यात पडले. तर प्रतापरावच्या तावडीतून सुद्धा सुटली. काय करायचं हिचं? मी काम करू का? मी राघवलाच चॅलेंज करते. त्यांना सांगते तू प्रूव्ह कर की तुझं लग्न झालंय. ऑफकोर्स झाल्यानंतर तो गुरुजींकडे जाणार, पण गुरुजींना मी मॅनेज करेन. बरोबर, मॅनेज वगैरे करशील तू सगळं, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आहे का? तू सगळ्यांसमोर काय काय बडबड केलीस त्या दिवशी. हे बघा देवा, फक्त घरचेच होते, बाकी कोणी नव्हतं बघायला ऐकायला. बरोबर आहे, फॅमिलीच होती. पण भावनेच्या भरात आपण काय काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय हे तुझ्या लक्षात राहत नाही. हे सगळं तू त्या मोहिनी समोर सुद्धा बोलली आहेस नाही का? एनिवे, मी निघते आता. एक मिनिट, कुठे चाललात? ओ सॉरी, आय गेट इट. वीणबाई येत आहेत, त्यांना वेलकम करायला नको का? तिकडेच जात असाल? नाही, मला त्यांचं तोंडही बघायचं नाही. ते गेले ना की मग घरी जाणार आहे मी. निघते.